अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत परम कृपावंत आहे. आदरणीय बंधूंनो, हलाल जनावरांना जब करण्याची इस्लामी पद्धत आपण आज जाणून घेणार आहोत. अनेकदा हलाल या शब्दावरून विविध चर्चा आणि गैरसमज ऐकायला आपल्याला मिळतात. त्यामुळे हलाल म्हणजे नेमके काय हे समजून घेणे फार आवश्यक आहे. हलाल हा एक अरबी शब्द असून त्याचा अर्थ होतो वैध, अनुमत किंवा स्वीकार्य. अन्नाच्या संदर्भात हलाल म्हणजे इस्लामने वैध ठरवलेल्या पद्धतीनुसार प्राप्त झालेले अन्न. पवित्र कुराणमध्ये अल्लाह असे म्हणतो की हे लोकांनो, पृथ्वीतलावरील हलाल आणि पवित्र गोष्टी खा. जनावरांच्या बाबतीत मुसलमान आणि ज्यू धर्मीय धर्मसंमत पद्धतीने जबह करण्यावर भर देतात. या प्रक्रियेत जनावराच्या मानेच्या खालच्या भागातून श्वसन नलिका, अन्न नलिका आणि मुक्त रक्तवाहिन्या कापल्या जातात. इस्लाममध्ये रक्त सेवन करण्यास मनाई असल्याने शरीरातील रक्त शक्य तितके बाहेर पडावे याला महत्त्व दिले जाते. इस्लामी पद्धतीत जनावराला अनावश्यक त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं वचन आहे की अल्लाहने प्रत्येक गोष्टीत उत्तम वागणूक अनिवार्य केली आहे. जेव्हा तुम्ही जनावर जबह कराल तेव्हा उत्तम प्रकारे जबह करा. सुरी धारदार करा. जनावराला कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्या. जबह करताना जनावराचा मृत्यू होईपर्यंत शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया सुरू राहते, ज्यामुळे रक्त बाहेर पडण्यास मदत होते. जनावर पूर्णपणे मृत झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाते. स्वच्छतेच्या दृष्टीने रक्त हे सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी अनुकूल माध्यम मानले जाते. त्यामुळे शरीरातून अधिक रक्त बाहेर पडणे लाभदायक समजले जाते. याच कारणामुळे इस्लाम स्वच्छ, पवित्र आणि आरोग्यदायी अन्नावर भर देतो. हलाल ही केवळ मांस कापण्याची पद्धत नसून श्रद्धा, स्वच्छता, नैतिकता, जबाबदारी आणि प्राणीमात्रातील दयाळूपणा यांचे प्रतीक आहे. त्यामुळे हलालकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहावे, तर एक शिस्तबद्ध आणि नैतिक जीवन पद्धतीचा भाग म्हणून पाहिले पाहिजे. हलाल समजून घेताना अफवा किंवा गैरसमजापेक्षा त्यामागील तत्वे, उद्देश समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. परस्पर आदर, योग्य माहिती आणि समजूतदारपणा यामुळे समाजात सौहार्द आणि विश्वास निर्माण होऊ शकतो. आपण हा व्हिडिओ पाहिलात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन.